Hello friends, welcome back in our ninth class. In that, today we are going to start a new topic of our subject, that is the useful and harmful microbes. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम संदर्भात माहिती घेणार आहोत. त्या अगोदर व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स, काही त्यामधले आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहेत, तर काही आपल्यासाठी हे हार्मफुल सुद्धा आहेत, घातक सुद्धा आहेत. तर पहा, इथे तुम्हाला पुढे एक छोटासा व्हिडिओ दिसतोय की जे मायक्रोब्स आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते डिफरंट शेप्समध्ये असू शकतात. जसं की राउंडेड आहे, स्पेरिकल आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, तर या पद्धतीनं किंवा आणखी वेगळा थोडंसं त्याचं स्ट्रक्चर असू शकतं. आता काही मायक्रोब संदर्भात आपण जनरल क्वेश्चन्स पाहूयात. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स? An extremely small living things that you can only see with a specific piece of equipment, that is the microscope, and that can cause disease. म्हणजे पहा, वर्डमध्येच त्याचा मीनिंग आहे की मायक्रोब्स कशाला म्हणतो आपण? मायक्रो मीन्स smaller organisms, but these smaller organisms we cannot see with our naked eyes. आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहू शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हटलं? दीज आर द एक्स्ट्रीमली स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग आहेत ते, बरोबर, सजीव आहेत, पण हे जर पाहायचं म्हटलं आपल्याला तर आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते, बरोबर. पण यातले काही आहेत की दे कॉज डिसीज. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्यासाठी युजफुल आहेत, तर काही त्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतो. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स? त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज काय आहेत तर पहा. दे आर युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर ऑर सेल क्लस्टर. युनिसेल्युलर म्हणजे काय? सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स, आणि मल्टीसेल्युलर मीन्स मोर दॅन वन सेल्स. तर हे जे मायक्रोब्स आहेत, तर काही केसेसमध्ये ते युनिसेल्युलर असू शकतात, तर काहीमध्ये त्यांच्यामध्ये सेल क्लस्टर असू शकतं. त्यालाच आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं, किंवा मल्टीसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं आपण म्हणतो. तर आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय आहेत? दे आर वाईड स्प्रेड इन नेचर अँड आर बेनिफिशियल टू लाईफ, बट सम कॅन कॉज सिरियस हार्म. यातले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते की आपल्यासाठी बेनिफिशियल आहेत, आपल्यासाठी उपयोगाचे आहेत, पण यातलेच काही की ज्यांच्यामुळे सिरियस हार्म होऊ शकतो, म्हणजेच ते आपल्या बॉडीसाठी अतिशय घातक असू शकतात. मग त्याचे वेगवेगळे क्लासेस आहेत, जे की तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये म्हणजेच 8th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात, जसं की बॅक्टेरिया, फंगी, प्रोटोझोआ, अल्गी अँड व्हायरसेस. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स? हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स? मायक्रोब्स आपण कशा प्रकारे बघू शकतो? तर विथ द यूज ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचा यूज करून आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करू शकतो. तर पहा, आता सुरुवातीला आपण पार्ट फर्स्ट पाहणार आहोत, दॅट इज द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आणि यातला फर्स्ट आहे तो म्हणजे लॅक्टोबॅसिली. तर हा जो लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहेत, या आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून पाहणार आहोत की यामध्ये वी रिक्वायर्ड अ फ्रेश बटर मिल्क. ओके, रॉ बटर मिल्क जे आहे फ्रेश, ते आपण घ्यायचं आहे, अँड टेक 2 ड्रॉप्स ऑफ दॅट रॉ बटर मिल्क ऑन ग्लास स्लाईड अँड स्मेअर दॅट मिल्क. म्हणजे काय करायचं आहे, हे जे बटर मिल्क आहे हे स्लाईडवरती घ्यायचं आहे, ग्लास स्लाईड. तुम्हाला माहिती आहे ग्लास स्लाईड या अशा रेक्टँग्युलर शेपमध्ये या ग्लास स्लाईड असतात की त्याच्यावरती या बटर मिल्कचे 2-3 ड्रॉप्स तुम्ही घेऊ शकता. इथे एमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, या आहेत ग्लास स्लाईड, याच्यावरती आपण जे काही बटर मिल्कचं सोल्युशन आहे, फ्रेश बटर मिल्कचं, ते सोल्युशन घेतलं आहे. देन स्ट्रेन विथ मिथिलीन ब्ल्यू अँड पुट अ कवर स्लिप ओव्हर इट. त्यावरती सॉल्वंटचे एक जे मिथिलीन ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे त्याचे 2 ड्रॉप्स टाकल्यानंतर त्यावरती स्लाईड टाकायची. स्लाईड म्हणजे काय? तर एक छोटीशी अशी या ग्लास स्लाईडपेक्षा कवर स्लिप जी आहे तर ती थोडीशी छोटी असते, आणि त्यापेक्षा जास्त ती थिन असते, अतिशय पातळ ती कवर स्लिप असते, आणि ती त्यावरती टाकल्यानंतर ही जी स्लाईड आपली तयार झाली आहे, तर ती पॉवरफुल मायक्रोस्कोपच्या अंडर आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला अशा प्रकारचे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया बघायला मिळतात. ठीक आहे. मूव्ह होताना, कारण मूव्ह होताना आपण काय म्हटलं तर त्या लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणून. Then did you notice the blue rod shapes organism moving around?
इथं आपण पाहू शकतो की जे काही ब्ल्यू कलरचे रॉड शेप असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला मूव्ह झालेले बघायला मिळतात. देन दे आर लॅक्टोबॅसिली अँड अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. ऑल्सो द लॅक्टोबॅसिली आर anaerobic bacteria. Why they are called anaerobic? Because they cannot require oxygen for their production of energy. As we know that the aerobic means they require oxygen for their respiration. But what is meant by anaerobic? Means they cannot require oxygen for their respiration purpose, or they cannot produce energy without the use of oxygen. विद्यार्थी मित्रांनो, इथं दिसलेले जे ब्ल्यू कलरचे ऑर्गॅनिझम्स दिसत आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर ते कोणते आहेत? लॅक्टोबॅसिली. अशाच राउंडेड शेप, नॉट राउंडेड, रॉड शेपमध्ये, रेक्टँग्युलर शेपमध्ये आपल्याला हे मायक्रो ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत? तर महत्त्वाचं म्हणजे ते आहेत अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक का म्हटलं? तर एरोबिक म्हणजेच त्यांना ऑक्सिजनची गरज असते रेस्पिरेशनसाठी, पण अनएरोबिक म्हणजेच काय? दे कॅनॉट रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. त्यांना एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. तर अशा प्रकारे तुम्ही जर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली जर बघायचं म्हटलं तर या डिफरंट शेपमध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिली तुम्ही पाहू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन. आता पहा काही आणखी यामध्ये संदर्भात काही क्वेश्चन्स आहेत जे की लॅक्टोबॅसिली या जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती डिपेंड आहेत, त्यांचं वर्किंग कशा प्रकारे असतं त्यानुसार. पहा, हाऊ इज यगर्ट्स मेड फ्रॉम मिल्क अँड व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोसेस. यगर्ट्स मीन्स कर्ड. हे जे कर्ड आहे, जे दही आहे, तर दुधापासून कशा प्रकारे बनवलं जातं किंवा कोणती प्रोसेस त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि दुसरं म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोसेस. करेक्ट, त्यामध्ये ॲक्च्युली प्रोसेस कशी होते. तर पहा, आपल्याला माहिती आहे लॅक्टोजचे डिफरंट टाईप आहेत. शुगर आपण म्हणतो की शुगरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, माल्टोज. तर या प्रकारचे जे शुगर आहेत तर त्यातली लॅक्टोज हा जो फॉर्म आहे शुगरचा, जो की मिल्कमध्ये प्रेझेंट असतो. मग या लॅक्टोबॅसिलीचं वर्किंग काय आहे? तर ह्या लॅक्टोज शुगरचं कन्वर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करण्याचं महत्त्वाचं काम हे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया किंवा लॅक्टोबॅसिली मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मंटेशन. ही जी प्रोसेस आहे यालाच आपण फर्मंटेशन असं म्हणतो. देन ॲज अ रिझल्ट द pH ऑफ मिल्क डिक्रीजेस अँड कॉझिंग कोॲग्युलेशन ऑफ मिल्क. आता ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती ॲक्च्युअल प्रोसेस होते मिल्कमध्ये, की मिल्कमध्ये असलेलं जे लॅक्टोज ही जी शुगर आहे या शुगरचं कन्वर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात, याला आपण फर्मेंटेशन म्हटलं. मग याबरोबर याचं वेगळं काय वर्किंग आहे? तर नॉर्मल जे मिल्क आहे त्या नॉर्मल मिल्कचा pH यामध्ये डिक्रीज होतो. pH मीन्स पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन. pH डिक्रीज होतो म्हणजेच काय? तर त्यामध्ये असलेले ॲसिडिक कॅरेक्टर वाढत आहेत. बरोबर, ॲसिड तयार होतं. आपण म्हटलं की इथं जे आहे तर ते लॅक्टिक ॲसिड तयार होतं, म्हणजेच ॲसिडिक कॅरेक्टर वाढतात आणि म्हणून pH जो आहे तर तो काय होतो? डिक्रीज होतो. बरोबर, जसं आपण म्हटलं की 0 to 7 इथपर्यंतचा जो pH आहे तर तो ॲसिडिक असतो आणि 7 to 14 इथपर्यंतचा जो pH आहे तर तो बेसिक असतो. आणि एक्झॅक्ट जर 7 pH असेल तर मात्र तो pH न्यूट्रल कॉम्पोनंटचा असतो. बरोबर, म्हणजे इकडे जे आहे तर ते ॲसिडिक कॉम्पोनंट्स असतात आणि इकडे 7पेक्षा जास्त आणि 14पर्यंत जर असेल तर त्याला आपण बेसिक जे कॉम्पोनंट्स आहेत त्यांचे pH असतात. ठीक आहे, म्हणजे या कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये, यगर्ट्स प्रिपरेशनच्या प्रोसेसमध्ये मिल्कचा pH हा डिक्रीज होतो. पण यामध्ये आणखी काय होतं? कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन. कोॲग्युलेशन म्हणजेच त्या मिल्कमध्ये असलेले जे काही प्रोटीन मॉलिक्युल्स असतात तर त्याचं सेपरेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचं जरा स्टिकी सबस्टन्स तयार होतं, चिकट असा पदार्थ त्यामध्ये तयार होत असतो. देन नेक्स्ट वन, दस मिल्क प्रोटीन आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. आणि याच्या त्या मिल्कच्या प्रोटीनच्या कोॲग्युलेशनमुळं मिल्कमध्ये असलेले जे अदर सबस्टन्सेस आहेत जसं की कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, हे जे काही कॉम्पोनंट्स आहेत त्यापासून प्रोटीन सेपरेट करण्याचं काम या प्रोसेसमध्ये होत असतं. आणखी दिस इज व्हॉट हॅपन वेन मिल्क चेंजेस इन टू यगर्ट्स. यगर्ट्स हॅज अ स्पेसिफिक सोर टेस्ट ड्यू टू द लॅक्टिक ॲसिड. आपण पाहतो की मिल्कची जी काय टेस्ट आहे ती कशी आहे? थोडीशी स्वीट टेस्ट लागते, जास्त नाही पण थोडीशी. पण ज्यावेळी या मिल्कचं कन्वर्जन यगर्ट्समध्ये होतं
त्यावेळी मात्र याला आंबट चव येते. ही कशामुळे होते? कारण त्यामध्ये असलेले जे काही ॲसिडिक कॅरेक्टर आहेत तर त्या ॲसिडिटी त्याची वाढल्यामुळे त्याला सोर टेस्ट येते. आणि ही कशामुळे वाढते? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडमुळं त्याला सोर टेस्ट येत असते. अँड द लास्ट वन, द लो pH डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. पहा, pH जेवढा कमी होईल त्या यगर्ट्सचा तेवढं आपल्या बॉडीमध्ये असलेले जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं महत्त्वाचं काम हे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया करत असतात. तर पहा, आपण एक जनरल स्टडी केला की जे काही योगर्ट्स आहे, कर्ड आहे, तर ते कशा पद्धतीने बनतं? तर सिम्पली फर्मेंटेशन प्रोसेस आहे की ज्यामध्ये लॅक्टोज ही जी शुगर आहे त्याचं कन्वर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. पण यामध्ये आणखी काय काय चेंजेस होतात? तर pH मिल्कचा डिक्रीज होतो. त्या मिल्कला सोर टेस्ट येते ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. देन कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन अँड सेपरेशन ऑफ मिल्क. ऑल्सो इट कॅन डिस्ट्रॉय द हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स विच आर प्रेझेंट इन अवर एलिमेंटरी कॅनल. आपल्या बॉडीमध्ये असलेले एलिमेंटरी कॅनलमध्ये असलेले जे काही हार्मफुल मायक्रोब्स आहेत तर त्यांना किल करण्याचं काम सुद्धा हे लॅक्टोबॅसिली करत असतात. त्यानंतर पहा, आणखी काही क्वेश्चन्स आहेत. Why do doctors advise you to have yogurts or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? कधी कधी तुम्हाला इनडायजेशन होत असेल म्हणजे अपचन होत असेल किंवा ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट म्हणजे पोटात दुखत असेल तर डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही यगर्ट्स खा किंवा दही खा. हे असं का होतं? बिकॉज ऑफ यगर्ट्स कंटेन प्रोबायोटिक बॅक्टेरिया. प्रोबायोटिक बॅक्टेरिया म्हणजेच काय की जशा लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहेत त्याहीपेक्षा या बॅक्टेरिया ज्या आहेत तर त्या यगर्ट्समध्ये प्रेझेंट असतात. इफ दिस अपसेंट इन युअर स्टमक देन वी सफर फ्रॉम इनडायजेशन. या बॅक्टेरिया जर आपल्या ॲबडॉमिनलमध्ये अपसेंट असतील तर मात्र आपण इनडायजेशन हा जो स्मॉल असा डिसीज आपण म्हणूया की त्यामधून आपण सफर करू शकतो. आणि म्हणून आपल्या बॉडीला प्रोबायोटिक बॅक्टेरियासुद्धा गरजेचे असतात आणि म्हणून ते आपण ईट करणं किंवा योगर्ट्स थ्रू आपण ते आपल्या बॉडीमध्ये घेणं गरजेचं असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, समटाईम्स योगर्ट्स बिकम बिटर अँड फ्रोथ अप. वाय डज दिस हॅपन? म्हणजे बघा, कधी कधी जे दही आहे तर ते दही कसं होतं, जास्त बिटर लागतं आपल्याला, जास्त त्याची चव ही चेंज होते, बिटर लागतं किंवा त्याच्यावरती फ्रोथ येतो म्हणजे फेसाळल्यासारखं ते सोल्युशन होत असतं. असं का होतं? बिकॉज ऑफ द एक्सेस फर्मेंटेशन प्रोसेस. ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आपण पाहिले की लॅक्टोज शुगरचं कन्वर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये ही जर जास्त प्रोसेस झाली तर मात्र या योगर्ट्समध्ये हे वेगवेगळे चेंजेस येऊ शकतात. त्याच्या टेस्टमध्ये असेल, त्याच्या स्मेलमध्ये असेल किंवा त्यावरती आलेला फेस असेल, फ्रोथ असेल. देन विच डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स आर ऑब्टेन ॲट होम बाय फर्मेंटेशन ऑफ द क्रीम फ्रॉम द मिल्क. कोणत्या कोणत्या डिफरंट प्रोसेस अशा आहेत किंवा कोणते डिफरंट प्रोडक्ट्स आहेत जे की ज्याच्यामध्ये ही फर्मेंटेशन प्रोसेस यूज केली जाते मिल्क प्रोडक्टपासून इतर प्रोडक्ट तयार करण्यासाठी. तर तुम्हाला जे तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्ही याचे आन्सर देऊ शकतात. पहा, पनीर आहे, योगर्ट्स आहे, बटर आहे, चीज, ओके, अशा डिफरंट प्रोडक्ट्स इथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पहा, what is meant by probiotic yogurts and other food stuff that are popular nowadays. Then useful microbes like lactobacilli are added to these eatables. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. म्हणजे हे जे प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहेत हे आपल्या अन्नपदार्थामध्ये त्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. कारण हे जे प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहेत ते आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये असलेले जे काही क्लोस्ट्रिडियम हे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत तर त्यांना किल करण्याचं काम ह्या प्रोबायोटिक बॅक्टेरिया करत असतात. आणि त्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे म्हणजेच काय, आपली रेजिस्टन्स पॉवर आहे, रोगप्रतिकारक क्षमता आहे, तर तिला वाढवण्याचं काम या प्रोबायोटिक बॅक्टेरिया करत असतात. त्यानंतर आता काही युजेस आपण पाहूयात लॅक्टोबॅसिली. तर पहा, युजेस जे आहेत लॅक्टोबॅसिलीचे त्याचे आपण वन बाय वन पाहूयात. इन व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट्स, बटरमिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. योगर्ट्स जे आहे तर त्यामध्ये लॅक्टोबॅसिली यूज केले जातात. तसंच वेगवेगळे जे काही मिल्कचे प्रोडक्ट्स आहेत
तर त्यामध्ये सुद्धा या लॅक्टोबॅसिलचा यूज केला जातो. इथे तुम्ही त्यांची नावं देऊ शकता, पहा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, द लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन इज यूज फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सायडर, देन कोको अँड पिकल ऑफ व्हेजिटेबल्स. या बॅक्टेरिया आहेत तर ते वेगवेगळ्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये सुद्धा यूज केले जातात. जसं की व्हेजिटेबलचं पिकल्स आहे की म्हणजे लिंबाचं आपण लोणचं बनवतो, त्यामध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन प्रोसेस वापरतात. त्यानंतर थर्ड, लॅक्टोबॅसिली अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. जसं आपण पाहिलं प्रोबायोटिक बॅक्टेरिया जे आहेत, प्रोबायोटिक मायक्रोज, तर आपल्या ॲबडॉमिनल जे डिस्कम्फर्ट आहे किंवा इनडायजेशन आहे तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा वापरले जातात. अँड द नेक्स्ट वन, लिव्ड फॉडर ऑफर्ड टू डोमेस्टिक कॅटल लाईक काउज अँड बफॅलोज इज फॉडर फर्मेंटेड विथ हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. म्हणजे पहा, जे काही डोमेस्टिक कॅटल्स आहेत किंवा इतर काही डोमेस्टिक ॲनिमल आहेत, पाळीव प्राणी आहेत, तर त्यांचं जे फॉडर आहे म्हणजे त्यांचा चारा, तर तो चारा फर्मेंटेशन करून ठेवला जातो. म्हणजेच त्यामध्ये लॅक्टोबॅसिली हे जे मायक्रोब्स आहेत ते ॲड केले जातात, जेणेकरून ते जास्त दिवसांपर्यंत ते जे चारा आहे तर तो खराब होत नाही किंवा त्यामध्ये असलेले जे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते सुद्धा कमी होत नाहीत. तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे या बॅक्टेरिया त्यामध्ये ॲड केले जातात. अँड द लास्ट वन, द लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाईप्स ऑफ ब्रेड. ब्रेडमध्ये सुद्धा या लॅक्टोबॅसिलीचा यूज केला जातो आणि वाईन प्रिपरेशनमध्ये सुद्धा या लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन प्रोसेस वापरली जाते. त्यानंतर आणखी काही क्वेश्चन्स आपण पाहूयात. हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड्स ऑन द लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. इथे तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये आन्सर लिहू शकता की कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये या लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियाचा त्याच्या फर्मेंटेशन प्रोसेसचा यूज केला जातो. तर पहा, वाईन आहे, त्यानंतर यगर्ट्स, चीज, पिकल, बियर, कोका, अदर फर्मेंटेशन फूड्स, तर याच्यामध्ये ॲनिमल फोडर, तर यासारख्या प्रोसेसमध्ये या बॅक्टेरियाचा यूज केला जातो. देन विच टाईप ऑफ कॉटेज इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज कॅन बी स्टार्टेड इन एरियाज विथ अबंडंट मिल्क प्रोडक्शन. सगळ्यात जास्त मिल्क जे प्रोडक्शन आहे तर ते कोणत्या इंडस्ट्रीमध्ये लागतं आपल्याला माहिती आहे. हे सगळे वरचे जे प्रोडक्ट्स आहेत, चीज असेल, यगर्ट्स असेल, कोका असेल, फूड आहे, तर ते डेअरी प्रोडक्ट्समध्ये येतात आणि म्हणजे जास्तीत जास्त मिल्क हे डेअरी इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज केला जातो. तर इथपर्यंतचं जी काही इन्फॉर्मेशन होती ती आपण लॅक्टोबॅसिली या बॅक्टेरिया संदर्भात, या मायक्रो ऑर्गॅनिझम संदर्भात पाहिलेली आहे, ज्या की यूजफुल आहेत. आता सेकंड जे बॅक्टेरिया आहेत ते आहेत रायझोबियम. पहा, आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये म्हणजेच एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम यामध्ये आपण पाहिलं होतं की रायझोबियम या ज्या बॅक्टेरिया आहेत ते कशासाठी यूजफुल आहेत. तर ॲटमॉस्फिअरमधलं जो नायट्रोजन आहे याचं कन्व्हर्जन नायट्रोजन कंपाऊंड्समध्ये म्हणजेच नायट्रेट्स अँड नायट्राइट्समध्ये करण्याचं महत्त्वाचं काम हे रायझोबियम बॅक्टेरिया करत असतात. आता इथे फ्लो चार्ट दिलेला आहे, पहा. हे जे आहे तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि याचा रायझोबियमचा यूज करून किंवा रायझोबियम ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात आणि नंतर मग हे जे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट्समध्ये करतात आणि नंतर मग प्लांटला ते न्यूट्रिएंट्स सप्लाय करतात. नंतर या प्लांट्स काय करतात, ते ॲब्सॉर्ब नायट्रेट्स टू मेक प्रोटीन, प्रोटीन फॉर्मेशनमध्ये ते ॲब्सॉर्ब करतात. नंतर तेच फूड मटेरियल जर ॲनिमलनं ईट केलं तर मात्र त्याचं कन्व्हर्जन आणखी नायट्रेट्स कंपाऊंडमध्ये होतात आणि त्याचं न्यूट्रिएंट्स पुन्हा प्लांट्सकडे जातात आणि नंतर जे काय डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहे ते डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया त्याचं कन्व्हर्जन नायट्रोजन म्हणजे फ्री जो नायट्रोजन आहे ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन आहे त्यामध्ये करतात. आणि दुसरी मेथड म्हणजे आपण पाहिली होती लाईटनिंग, म्हणजे विजाच्या वेळी कडाडतात, विजाच्या वेळी चमकतात, त्यावेळी मात्र या प्रोसेसमध्ये नॅचरली या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन डायरेक्टली नायट्रेट्स अँड नायट्राइट्समध्ये होतं. तर आता याची ॲक्च्युअल प्रोसेस आपण पाहूयात की रायझोबियम त्याची इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत, त्याचा यूज काय आहे तो आपण बघूयात. द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. आता इथे तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकताय, पहा की जे काही ट्रीजचे रूट आहेत, प्लांटचे जे काही रूट्स आहेत तर त्यांच्या रूट्सवरती हे रूट नोडल्स असतात, म्हणजे असा फुगीर असा भाग दिसतो
बरोबर, फोड आल्यासारखं असे छोटे छोटे भाग दिसतो, यालाच आपण रूट नोडल्स म्हणतात. आणि ही जी नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस आहे तर ती या रूट नोडल्सवरती होत असते. बरोबर. आणि हे जे रूट नोडल्स असतात तर ते जनरली कडधान्य जे आहेत, डाळी ज्या आहेत तर त्यांच्या रूटवरती हे प्रेझेंट असतात. आणि ज्याचा यूज आत्ता आपण पाहिलं की नायट्रोजन फिक्सेशनसाठी होतो, ज्याचं कंपाऊंड ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजनचं कंपाऊंड ते नायट्रेट्स अँड नायट्राइट्समध्ये करत असतात. तर पहा, Rhizobia living in root nodules supply nitrates and nitrites and amino acids to that plants and in exchange get energy in the form of carbohydrates from it. हे काय करतात तर नायट्रोजनचं कंपाऊंड नायट्रेट्स अँड नायट्राइट्समध्ये म्हणजे NO2 अँड NO3 मध्ये करतात. बरोबर. शिवाय यामध्ये अमिनो ॲसिडसुद्धा तयार होत असतात, जे की ते प्लांट्सला सप्लाय करतात. आणि त्याच्यामुळं जी काही एनर्जी आहे तर ते एक्सचेंज होण्याचं काम या प्रोसेसमध्ये होत असतं. आणि याच प्रोसेसमध्ये या नायट्रेट्स कंपाऊंडचा यूज करून प्लांट्स कार्बोहायड्रेट मटेरियल तयार करत असतात. देन सच अ म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. हे जे रिलेशनशिप आहे या रायझोबियम बॅक्टेरियाचं प्लांट्सचं आणि ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजनचं, याला आपण काय म्हटलं, म्युच्युअल. म्हणजे काय की अंडरस्टँडिंग आहे एकमेकांमधलं. आणि याच रिलेशनशिपला काय म्हटलं जातं तर सिम्बायोसिस रिलेशनशिप किंवा सिम्बायोसिस ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो. देन रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आता आपण पाहिलं की नायट्रोजन कंपाऊंडचं कन्वर्जन करण्यासाठी त्यामध्ये कन्वर्जन करण्यासाठी रायझोबियम हा अतिशय महत्त्वाचा असा सोर्स आहे. देन हावेवर फॉर दिस प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन दे नीड लेग्युमिनस प्लांट्स लाईक बीन्स, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज अ होस्ट. म्हणजे पहा, या नायट्रोजन फिक्सेशनसाठी कोणते प्लांट्स गरजेचे आहेत? सगळ्याच्या सगळ्या प्लांट्समध्ये हे नायट्रोजन फिक्सेशन होत नाही, तर त्यासाठी लेग्युमिनस प्लांट्स लागतात. म्हणजे कडधान्य जी आहेत या कडधान्यांच्या रूटला हे नूडल्स प्रेझेंट असतात, ज्याच्यामध्ये बीन्स येतात, स्वीट पी, सोयाबीन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत की त्या प्लांटला ते होस्ट कन्सिडर करतात. बरोबर, त्यावरतीच ते वाढतात त्यांच्या रूटवरती. आणि ही जी फिक्सेशन प्रोसेस आहे ते रूट्समध्येच त्यांच्या होत असते. Then beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compounds available by rhizobia. यांच्या म्हणजे जे पल्सेस आहेत, बीन्स आहेत, तर हे काय आहेत तर प्रोटीन रिच कंपोनंट्स आहेत. तुम्ही बघाल की डाळींमधून आपल्याला कोणतं फूड मटेरियल मिळतं तर प्रोटीनचा सोर्स मिळतो. बरोबर. मग हा प्रोटीनचा सोर्स त्यामध्ये कशा पद्धतीने असतो किंवा कशामुळे असतो तर त्यामध्ये असलेले हे नायट्रोजन कंपोनंट्स, यामुळे त्यातलं प्रोटीन सोर्स हा वाढत असतो. आणि म्हणूनच बीन्स, पल्सेस किंवा जे सोयाबीन्स आहेत तर यामध्ये प्रोटीनचं कॉन्स्टिट्युएंट हे जास्त असतं. त्यानंतर नावडेज सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन और पावडर बिफोर सोविंग अँड आफ्टर सोविंग रायझोबिया एंटर द plantlets and this is called rhizobial inoculation and this experiment has helped in the supply of nitrogen to cereal and other crops besides leguminous crops. म्हणजे पहा की हे जे कडधान्य आहेत, बीन्स, डाळी किंवा सोयाबीन यांच्या पिकांमधून तर त्या जमिनीला नायट्रोजन मिळतोच. बरोबर. पण आता रिसेंटली काय केलं जातं पहा, तर ज्या बिया आहेत, ज्या सीड्स आहेत, ज्या की आपल्याला जर्मिनेट करायच्या आहेत, पेरायच्या आहेत, तर त्याच्या अगोदर या सीड्स काही सोल्युशननं किंवा पावडरनं त्याला कोटिंग केलं जातं, त्यावरती स्प्रेड केली जाते. आणि ही जी सोल्युशन किंवा पावडर आहे तर ते कशाचं असतं, या रायझोबियलचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या रायझोबियल बॅक्टेरियाचं सोल्युशन किंवा पावडर स्प्रेड केली जाते. आणि म्हणूनच त्या बियांमधून मग आपोआप तिथं या रायझोबियल मायक्रोब्स ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते. आणि मग ही जी प्रोसेस आहे फिक्सेशनची तर ती होत असते. आणि या प्रोसेसला आपण रायझोबियल युनिक्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आपण आर्टिफिशियल रायझोबियल सीड्स त्यामध्ये टाकलेले आहेत. बरोबर. आर्टिफिशियल जे काही रायझोबियल मायक्रोब्स आहेत त्याचं सोल्युशन किंवा पावडर त्यावरती स्प्रेड केल्यामुळं, त्याला लावल्यामुळं येणारं जे पीक आहे त्यामध्ये नायट्रोजनचं कंपोनंट्स जास्त असतं. आणि म्हणूनच त्यामध्ये असलेलं जे काही प्रोटीन्स मॉलिक्यूल आहेत तर त्यांचंसुद्धा कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये वाढलेलं असतं. त्यानंतर आपण पाहूयात नेक्स्ट वन. Here it is one more activity for related to yeast.
तर पहा, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आतापर्यंत जे काही आपण 2 बॅक्टेरिया पाहिल्या, त्याच्या डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहिली, ती व्यवस्थित रीड करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.